मी मुद्दाम गवतांवर बोलायचं ठरवलं. अ, कदाचित 10 वर्षापूर्वी मला ऑर्किड्स किंवा इतर ॲस्टर कुळातली फुलं ही खूप आवडायची किंवा बाकीच्या ज्या सुंदर फुलांच्या ज्या फॅमिलीज होत्या, वनस्पतींची कुळं होती, त्यांच्याविषयी खूप उत्सुकता होती, त्यांच्या नावांविषयी उत्सुकता होती आणि वनस्पती अ, वर्गीकरण या शास्त्राचा मी विद्यार्थी आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वनस्पती ओळखता येणे अ, याच्यासाठी मी विशेष प्रयत्न केले. पण या सगळ्या काळात माझ्याकडून दुर्लक्षित राहिल्या गेलेली वनस्पती गट म्हणजे गौतम. मी जर लोकांना सांगितलं की तुम्ही दुर्लक्षित करता अशा गोष्टींची एक यादी करा, तर त्याच्यातही कदाचित लोक गवतांचा संदर्भ देणार नाहीत. इतकी त्यांना गवतांना आपण कदाचित टेकन फॉर ग्रँटेड घेतो. पण ती खूप महत्वाची आहेत आपल्या दृष्टीनं. कारण आपलं सगळं अन्न, हे सगळे धान्य येतात, ती सगळी गवतांपासून येतात. आणि त्या धान्यांशिवाय तर आपण जगू शकत नाही. म्हणजे गवतं ही ग्रास फॅमिली जी आहे ती एका अर्थाने आपलं पोट भरते. त्यांनी तुमचं पोट भरलंय म्हणून तुम्ही हे व्याख्यान ऐकायला आहात. माझं पोट भरलंय म्हणून मी हे व्याख्यान द्यायला इथे येऊ शकलेलो आहे. आपल्या बरोबर फॉडर म्हणून त्याचा अत्यंत उपयोग आहे. खूप जनावरं, ही सगळी वनस्पती, सगळे जगातले प्राणी, अ, गवताळ कुरणांमध्ये राहणारे वगैरे हे सगळे गवतांवर अवलंबून असतात. इकॉलॉजिकली ते खूप डॉमिनंट आहेत आणि विस्तृत प्रदेशात ते पसरलेले आहेत. जवळपास 20% जगातली जी भूमी आहे ही सगळी गवतांनी व्यापलेली आहे. एवढं मोठं त्यांचा विस्तार आहे. आणि तुम्ही शहरी असो किंवा ग्रामीण असो, हे सगळे लँडस्केप्स आहेत. ते सगळे गवतांनी आपल्याकडं गवतांचा त्याच्यावर विस्तार आहे, गवतांनी व्यापलेले आहेत. तरी आपल्याला शहरात घराच्या समोर लॉन हवं असतं. ते लॉनवरही एका प्रकारचे गवत आहे. पण गवतांकडं फारसं लक्ष दिलं जात नाही सामान्य माणसांकडून, अ, आणि कदाचित वनस्पती अभ्यासकांकडूनही. याची बरीच कारणं आहेत. सामान्य लोक त्याच्याकडे दुर्लक्षित करतात. कारण इतर फुलांसारखे त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह, आकर्षक असे रंग, तुम्हाला आकर्षित करतील असे गंध, यातलं काहीही गवतांकडे नाहीये. वनस्पती शास्त्रज्ञ त्याच्याकडे दुर्लक्षित करतात कारण त्याचं जे फ्लावर स्ट्रक्चर आहे, आयडेंटिफिकेशनसाठी जे फार महत्वाचं असतं गवतांच्या, ते तसं कॉम्प्लिकेटेड आहे आणि ते थोडं अवघड आहे समजून घ्यायला. तर फारसे वनस्पती शास्त्राच्या सुरुवातीच्या काळात जे विद्यार्थी असतात, ते थोडं अभावानंच याच्याकडं लक्ष देतात किंवा बरेचदा दुर्लक्ष करतात. पण ते नीट समजून घेतलं तर त्याच्यातल्या ज्या गमती-जमती आहेत, लक्षात येतात. जगातल्या जर वनस्पतींच्या फॅमिलीज आहेत, प्लांट फॅमिलीज, काय आपण 4.25 लक्ष सपुष्प वनस्पती, अँजिओस्पर्म्स, सपुष्प वनस्पतींमधला गट्स, अँजिओस्पर्म्स जे आहेत, त्याच्यामध्ये 4थ्या क्रमांकाचं हे मोठं, सगळ्यात मोठं कुळ आहे. सुमारे 12,000 वनस्पती याच्यामध्ये आहेत आणि ह्याच्यापेक्षा फक्त जास्त आहेत लेग्युम्स, अर्थात जी शेंगाधारी वनस्पती, ऑर्किड्स आणि ॲस्टरेसी म्हणजे सूर्यफुलाच्या कुळातल्या वनस्पती, याच फक्त यांच्यापेक्षा स्पीसीज रिचनेसी, म्हणजे ज्यांच्या स्पीसीची संख्या जास्त आहे, हे फक्त गवतांपेक्षा जास्त आहेत. एवढं त्याला या गवतांना महत्व आहे. माझा या वनस्पतींकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे हा अत्यंत, मी आधीच म्हणलं तसं, हा कॉम्प्लेक्स ग्रुप आहे आणि याच्या आपल्या वाट्याला जायचं नाही, असंच मी त्याच्याकडे बघत होतो. आणि माझ्या पीएचडी दरम्यान मी सर्व वनस्पती, बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियामध्ये एस जी प्रधान म्हणून जे एक ग्रास एक्सपर्ट होते, त्यांच्याकडून सगळे आयडेंटिफाय करून घेतलं. पण मी स्वतः जेव्हा गवताळ कुरणांवर काम सुरू केलं, तेव्हा गवताळ कुरणं समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे त्यातली गवतं समजणं आणि एक स्पीसीज दुसऱ्या स्पीसीज पासून वेगळी कशी आहे हे समजून घेणं, हा सगळ्याचा मूलभूत पाया असल्यामुळं, त्याची इकॉलॉजी समजून घेण्यातला, त्यामुळं मी गवतांच्या आयडेंटिफिकेशनला, त्यांची ओळख पटवायला, ओळख पटवण्याच्या मागं जायला सुरुवात केली आणि मग मला एक एक ह्याचे गुण दिसायला लागले. आणि मग त्या वनस्पतीचं हे जे कुळ आहे त्याची वैशिष्ट्य एक एक समोर आली. आता मी आज बोलणार आहे त्यातले काही फारसे मुद्दे आहेत. आता मी आधी महत्वाचे काही मुद्दे सांगितले, अन्न आहे, फॉडर आहे, यांच्याविषयी मी न बोलता त्यांचे इकॉलॉजिकल महत्व आहे आणि ते इव्होल्युशनरी म्हणजे उत्क्रांतीच्या दृष्टीनं कसं त्यांनी एक वेगळीच वाट निवडलेली आहे. ते सर्व बाकीच्या वनस्पती कदाचित पुण्याकडून नाशिककडे निघाले असतील तर गवतं साताऱ्याच्या दिशेने निघालेत असंही म्हणता येईल. म्हणजे ऑर्किड सारखी वनस्पती ही उत्क्रांतीच्या एका वेगळ्या दिशेने कीटकांच्या
परागीभवनाच्या अवलंबत्वासाठीच्या दिशेने जात राहते, तर ऑर्किड सारखी तर गवतांसारख्या काही वनस्पती वेगळ्याच अगदी दिशेने जातात. मी बोलणार आहे ओरिजिन आणि त्यांचं इव्होल्युशन अगदी थोडक्यात त्याच्यावर बोलणार आहे. खूप त्याच्याविषयी शास्त्रीय साहित्य उपलब्ध आहे. त्याच्याविषयी लोक संशोधन करत राहतात. एक ग्रास फायलोजेनिक ग्रुप नावाचा ग्रुप आहे. मी स्वतः इशिमम नावाच्या एका गवताचा भारतभराच्या वनस्पतींचा अभ्यास करून तिथून त्या सगळ्या वनस्पती गोळा करून त्याची फायलोजेनी, त्याचा वंश, त्याचा कुळ, याचा वंशावलीचा अभ्यास करायचा प्रयत्न करत राहतो. आणि त्याच्याविषयी मी थोडक्यात बोलणार आहे. ओरिजिन विषयी, पॉलिनेशन मेकॅनिझम गवताच्या विषयी फार सविस्तर बोलावं लागत नाही. एकदम सोपं त्याचं परागीभवनाची पद्धत आहे. गवतांचा सगळ्यात आकर्षित करणारा मला माझ्या दृष्टीनं महत्वाचा भाग म्हणजे त्यांनी फोटोसिंथेसिसची एक वेगळी पद्धत त्यांच्यामध्ये उत्क्रांत झालेली आहे गवतांमध्ये, आणि ज्याच्यामुळं त्यांची जी काही, मी म्हणलं मगाशी की 20% भूभाग त्यांनी व्यापलेला आहे. त्यांच्या यशाची रहस्य जर सांगायला गेली, ती जर डिकोड करायला गेली, तर त्याच्यातलं महत्वाचं रहस्य आहे की त्यांनी एक वेगळं प्रकाश संश्लेषणाचं पद्धत, त्याला C4 पाथवे म्हणतात, ती त्या गवतांमध्ये विकसित झालेली आहे. त्यानंतर एक डेसिकेशन टॉलरंट, म्हणजे ज्याला मी मराठीत जलउभारी असं म्हणतो, की अ, उन्हाळ्याचा काळ तगून राहण्यासाठी वनस्पतींनी, उन्हाळ्याचा म्हणण्यापेक्षा जो अनफेवरेबल काळ आहे, विषम काळ आहे, त्यात तगून राहण्यासाठी वनस्पतींनी ज्या ज्या काही युक्त्या केलेल्या आहेत, त्यातली एक डेसिकेशन टॉलरन्स नावाची युक्ती आहे. आणि ती युक्ती गवतांनी एकदम योग्य रीतीनं, योग्य जागी अशी ती वापरलेली आहे. डिफेन्स मेकॅनिझम, वनस्पतींना, सर्व वनस्पतींना त्यांना खाणारे कीटक, प्राणी यांच्यापासून स्वतःचा बचाव करायचा असतो. त्याच्या दृष्टीनं त्यांनी अनेक डिफेन्स, त्यांचे जे माध्यम आहेत, मार्ग आहेत, ते सगळे शोधलेले आहेत. तर गवतांचा डिफेन्स एक वेगळ्याच लेवलला जातो. त्याच्याविषयी बोलणार आहे. ते कुसळ जी गवतांची असतात ती कशी वेगळी आहेत आणि त्याचं कसं महत्व आहे याच्याविषयी बोलणार आहे. आणि एक जाता जाता एक ग्रासलँड हार्बिवोर मायक्रोब ट्रायंगल नावाची एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, त्याच्याविषयी बोलणार आहे. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी, 70 मिलियन इयर्स अगो, गवतांचा उगम झाला असं म्हणतात. आणि ज्यांनी जिओलॉजिकल टाइम स्केल ज्यांना माहिती आहे किंवा ज्यांनी ते समजून घ्यायचा प्रयत्न केलाय, तर डायनोसॉर या पृथ्वीवरून नामशेष झाले. ते तो क्रेटॅशियस कालखंड आणि त्यानंतर एक टर्चरी कालखंड, पृथ्वीचा जो जिओलॉजिकल टाइम स्केलचं क्लासिफिकेशन आहे, त्या क्रेटॅशियस टर्चरी बाउंड्री आणि डायनोसॉर एक्सटिंक्शनच्या नंतर त्याच्या थोड्या आधी सपुष्प वनस्पती उत्क्रांत झाल्या होत्या. आणि काही डायनोसॉरनी सपुष्प वनस्पती खाल्लेल्या होत्या, पण अगदी सुरुवात होती. आणि त्या काळात क्रेटॅशियस टर्चरी बाउंड्रीच्या दरम्यान ही गवताळ कुर्ण मोठ्या प्रमाणात पसरली. त्यामध्ये एक मायोसीन नावाचा कालखंड आहे, म्हणजे क्रेटॅशियस कालखंडानंतर पॅलिओसीन नावाचा कालखंडात खरं तर गवत एस्टॅब्लिश झाली, ती वाढायला लागली. आणि त्यानंतर मायोसीन कालखंडात गवताळ कुर्ण सगळीकडे विकसित झाली. तर या मधल्या कालखंडात पृथ्वीचं तापमान हे आजच्यापेक्षा कदाचित लोक म्हणतात, शास्त्रज्ञ म्हणतात त्या क्षेत्रातले, की 8 डिग्रीनी सगळं जास्त होतं. आणि सुरुवातीलाच क्रेटॅशियस टर्चरी बाउंड्री नंतर डायनोसॉर एक्सटिंक्ट झाल्यानंतर पृथ्वीवर अँजिओस्पर्म्स, थोड्या प्रमाणात जिम्नोस्पर्म शिल्लक होते, पण अँजिओस्पर्म्सची दाट जंगलं होती. आणि मग ही जंगलं हळूहळू टेम्परेचर वाढल्यानंतर आगी लागायला लागल्या. आणि आगी लागायला लागल्यानंतर ती माळरानांमध्ये परावर्तित झाली. आणि गवतांचं एक आणखी असं वैशिष्ट्य आहे की त्यांना खालून फुटवे फुटतात. वर ती मूळ फांदी असते, ती त्याच्या बरोबरच खालून फुटवे फुटण्यामुळं बाकीचे वरचे भाग जळून गेले तरी ही गवतं खालून फुटवे फुटून या जळलेल्या भागात, जळलेल्या माळरानांवर टिकून राहिली. आणि ती पुढं मोठ्या प्रमाणात त्यांच्या विकास झाला. त्यांच्यामध्ये खूप स्पीसीज इव्हॉल्व्ह झाल्या. आणि आता शास्त्रज्ञांनी असा अभ्यास केलाय की त्याच्यामध्ये लक्षात आलं की फॉसिलाइज्ड डायनोसॉर डंग जी होती, त्याच्यामध्ये गवतांचे फायटोलिथ्स विषयी बोलणारच आहे. हे फायटोलिथ्स सापडले, त्यामुळे डायनोसॉर गवत खात होते का नाही, असा एक प्रश्न शास्त्रज्ञांच्या मनात कायम अनेक वर्ष होता. तर त्याचं उत्तर आता मिळालेलं आहे. आणि मी म्हणलं तसं ते सगळं सपुष्प वनस्पतींबरोबरही उत्क्रांत होत गेली आहेत. पण सपुष्प वनस्पतींची जंगलं आगीमुळे कमी झाली. आणि ही गवतांनी संधी एका प्रकारे मानली स्वतःच्या विस्तारासाठी आणि स्वतःचा विस्तार करून घेतला. आता जे गवतांचं नवीन शास्त्रीय अभ्यासानुसार जे वर्गीकरण झालेलं आहे, त्याच्यामध्ये नवीन क्लासिफिकेशन मध्ये त्याच्यामध्ये त्यांचे मुख्य 2 गट आहेत. त्या गटाचं एकाचं नाव आहे बीओपी क्लेड्स म्हणतात त्यांना,
या नवीन आत्ताच्या ज्या शास्त्रीय वर्गीकरणामध्ये. आणि दुसरं एक पीएससी एमएडी क्लेड. तर या बीओपी क्लेड आणि पीएससी एमएडी क्लेडचा मी उल्लेख करून ठेवतो, कारण मला पुढं त्यांचा संदर्भ घ्यायचा आहे. तर बीओपी क्लेड हा जो क्लेड आहे त्याच्यामध्ये ही नावच बीओपी म्हणजे बांबू साडी, बांबूज ज्याच्यामध्ये आहेत, ओराझाडी म्हणजे आपला तांदूळ ज्या गटात वनस्पतींच्या आहे, आणि पोआयडी म्हणजे मूळ पोआ जे गवत ज्याच्यापासून त्या फॅमिलीचं नाव आहे ते तो गट आहे. आणि हा बीओपी क्लेड ट्रॉपिकल आहे, पण त्याचा डॉमिनन्स जो आहे तो सगळ्यात टेम्परेट रिजन मध्ये. आणि हा पीएससी एमएडी क्लेड आहे, हा जास्ती तापमानात वाढणारा विषुववृत्ताच्या जवळ ज्यांचा प्रभाव आहे असा क्लेड आहे. आता हे थोडं काही लोकांना जास्ती टेक्निकल होईल, पण पुढे मी आणखीन उलगडून थोडं विस्ताराने त्यांच्याविषयी सांगत राहीन. मी सुरुवात करतो की त्यांची फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाच्या विषयी मी बोलतोय, की त्यांनी त्यांच्या यशाची जी रहस्य आहेत गवतांच्या या पृथ्वी, त्याच्यातलं एक महत्वाचं रहस्य म्हणजे त्यांनी एक वेगळा फोटोसिंथेसिसचा मार्ग शोधून काढलेला आहे. आणि नॉर्मल आपल्या सर्वसामान्य वनस्पतींमध्ये, बाकीच्या बहुतांश वनस्पतींमध्ये आपण सगळे शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये शिकतो, फोटोसिंथेसिस जे होतं त्या पाथवेला C3 पाथवे असं म्हणतात. म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर यांचं युनियन होऊन लाईटच्या प्रेझेंसमध्ये तिथं क्लोरोफिलमध्ये, हरितद्रव्यामध्ये कर्बोदक तयार होतात. कर्ब म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि उदक म्हणजे पाणी. कर्ब आणि उदक एकत्र येऊन कर्बोदक त्याची तयार होतात, कार्बोहायड्रेट्स तयार होतात. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही सगळी प्रक्रिया फार महत्वाची आहे. पृथ्वीवरची सगळ्यात मूलभूत प्रक्रिया आहे. याचं कारण ह्या वनस्पती जे जास्तीचं अन्न तयार करतात त्याच अन्नांवर बाकीचे सगळे प्राणी सृष्टी जी आहे ती विस्तारलेली, ती फोफावलेली, आणि त्यांचा पाया या फोटोसिंथेसिसमुळेच या पृथ्वीवर घट्ट झाला. तर हे C3 पाथवे हा बहुतांश वनस्पतींनी पत्करलेला राजमार्ग आहे. आणि त्या राजमार्गात या C3 पाथवेमध्ये त्याचं चित्र तुम्हाला दिसत असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येते की मेसोफिल सेल्स इथं मी खाली दिसत आहेत या भागात. आणि या ठिकाणी हा स्टोमॅट आहे, पर्णरंध्र आहे, आणि पर्णरंध्रातून कार्बन डायऑक्साईड आत जातो आणि तिथं पाणी असतं, आणि ते पाणी आणि कार्बन डायऑक्साईड एकत्र येऊन या इथं कर्बोदक, कार्बोहायड्रेट्स तयार होतात. आणि या प्रक्रियेदरम्यान पाणी आणि ऑक्सिजन हा बाहेर सोडला जातो. तर ते पर्णरंध्रातून बाहेर सोडला जातो. या सर्वात प्रक्रियेमध्ये मी ही जी C3 पाथवे सांगतोय, की ज्याला केल्विन बेन्सल सायकल असं म्हणतात, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काम किंवा सर्वात महत्वाचा रोल ज्या विकराचा किंवा जे एन्झाईमचा आहे त्याचं नाव आहे रायब्युलोज 1,5 बिस फॉस्फेट कार्बॉक्सिलेज ऑक्सिजनेज. असं थोडंसं कॉम्प्लिकेटेड नाव आहे त्याला, रुबिस्को असं सोपं एक नाव वापरलं जातं. ते रुबिस्को नावाचं एन्झाईम किंवा रुबिस्को नावाचं विकर ही प्रक्रियेतली सगळ्यात महत्वाची, सगळ्यात पहिली स्टेप जी आहे ती करतं. आणि त्याच्यामुळं या प्रक्रियेतला एक C3 कार्बन असलेलं एक C3 कंपाऊंड, एक संयुग तयार होतं. आणि ते संयुग या प्रक्रियेमध्ये पुढं जातं, आणि मग हळूहळू ही सगळी फोटोसिंथेसच्या केल्विन बेन्सल सायकल ही पूर्ण होते आणि फोटोसिंथेस पूर्ण होतं. ते रुबिस्को अतिशय एफिशियंट, पृथ्वीवरचं सगळ्यात महत्वाचं जर मला काही विचारलं कुठलं विकर असेल तर अर्थात रुबिस्कोचं नाव घेईन, कारण हे सगळ्यात फोटोसिंथेस प्रक्रियेचं मूलभूत आहे. पण या रुबिस्कोची एक सवय अशी आहे की ते CO2 शी बाइंड करणं, CO2 बरोबर संयोग पाहून ते त्यांनी फोटोसिंथेसिस प्रक्रिया पुढे नेली पाहिजे. पण त्याच्याबरोबर ते ऑक्सिजनशीही बाइंड करतं. आणि त्यामुळं जर एखाद्या प्रदेशामध्ये जास्ती तापमान असेल किंवा त्या प्रदेशामध्ये हवेतील बाष्पाचं प्रमाण कमी असेल, जमिनीतली पाण्याची पातळी कमी असेल, तर अशा परिस्थितीमध्ये CO2 शी बाइंड व्हायचं सोडून हे तर ऑक्सिजनशी बाइंड होतं. आणि त्यामुळे ओव्हरऑलच या फोटोसिंथेसिसची जी एफिशियन्सी आहे ती झटकन कमी होते. आणि फोटोसिंथेसिस ज्या गतीनं, प्रकाश संश्लेषण ज्या गतीनं आणि ज्या क्षमतेनं करायची वनस्पतींनी गरज असते त्या गरजेने ते होत नाही. आणि मग तुम्हाला ट्रॉपिकल एन्व्हायरमेंटमध्ये, ड्राय डेसिकेशन असलेल्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही पेनिन्सुलर इंडिया म्हणजे या सगळ्या द्वीपकल्पीय भारतातली सगळी गवताळ पूर्ण आहेत ती डोळ्यासमोर आणा, की जेव्हा पाणी तुम्हाला पुरेसं जमिनीत उपलब्ध नाहीये, उष्मा वाढतोय, सगळी सप्टेंबर ऑक्टोबर नंतर फुलत राहतात, तेव्हा ऑक्टोबर हीट आहे, उष्मा खूप आहे, जमिनीतली पाण्याची पातळी कमी आहे आणि टेम्परेचर जास्त आहे. अशामध्ये ही C3 जी गवतं आहेत ती फारशी चांगलं काम करू शकत नाहीत. मग गवताच्या सारख्या वनस्पतींनी, गवताच्या जोडीनं
आणखीनही काही वनस्पतींमध्ये हा C4 पाथवे मिळतो. सूर्यफुलाच्या कुळातल्या फॅमिलीमध्ये मिळतो. अमरॅन्थेसी नावाची एक फॅमिली आहे. त्याच्यामध्ये आहे. पण प्रिडॉमिनंटली जास्ती त्याचा विस्तार हा गवतांमध्ये झालेला आहे. आणि त्याच्या या C4 पाथवेमध्ये असं होतं, की तुम्हाला शत्रू सैनिक जर पहिल्या फळीतला सैनिक जर शत्रूला फितूर झाला, तर तुम्ही एकच मार्ग काढू शकता, की त्याला विलग करणे आणि मागच्या फळीत आणणे. त्यामुळं पुढच्या फळीत जास्ती निष्ठावान सैनिक राहतील आणि हा जो फितूर होणार आहे शत्रूला, आता ऑक्सिजनला शत्रू म्हणणं काही लोकांना आवडणार नाही, पण आता या प्रक्रियेपुरता ऑक्सिजनला विलन मानायला काही हरकत नाही माझ्या दृष्टीनं. तर या पहिल्या फळीत ला जो हा रुबिस्को आहे त्याला मागे सारलं जातं आणि हा रुबिस्को ठेवला जातो खाली बंडल शीत, म्हणजे जिथं व्हॅस्क्युलर बंडल असतं, जिथं जलवाहिन्या रसायनांचं एकत्र बंडल असतं, त्याच्यामध्ये हा फोटोसिंथेसिस करणारा रुबिस्को ठेवला जातो आणि स्पेसनी तो आयसोलेट केलाय मूळ याच्यापासून, पर्णरंध्रापासून. आणि तिथं एक पेप कार्बॉक्सिलेज नावाचं एक दुसरं विकर मग या CO2 शी बाइंड होतं, ज्याची अजिबात ऑक्सिजन बद्दल त्याच्यात अफिनिटी नसते, ऑक्सिजनशी त्याला काही घेणं देणं नसतं. आणि ते पेप कार्बॉक्सिलेज विकर त्या CO2 शी बाइंड होतं आणि 4 कार्बन असलेला संयुग तयार होतं, रसायन तयार होतं. आणि ते संयुग मग परत या बंडल शीथ सेल्समध्ये आणलं जातं आणि तिथं आलं की हा कार्बन डायऑक्साईड परत सुटा केला जातो, रिलीज केला जातो आणि तो कार्बन डायऑक्साईड या मूळ केल्विन बेन्सन सायकलमध्ये, जी जुनी C3 पाथवे मी आधी सांगितला, त्याच्यामध्ये तो वापरला जातो आणि अतिशय एफिशियंटली मग हे C4 पाथवे आपल्याला काम करू शकतो. तर या इमेजमध्ये तुमच्या लक्षात येईल की टेम्परेचर जसं वाढतंय तसतसं C3 पाथवे हा जो डार्क लाईन आहे, ब्लॅक लाईन, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येते की त्याची एफिशियन्सी, ग्रोथ पोटेन्शियल, म्हणजे किती कार्बन डायऑक्साईड हे किती बोलत किती कार्बोहायड्रेट तयार करणार, ह्याची एफिशियन्सी एकदम डाऊन होते जर टेम्परेचर वाढलं तर. पण C4 हा पाथवे असा आहे की जो जास्ती तापमानाला, तापमान वाढत गेला, अगदी काही ठिकाणी 30 डिग्री तापमान झालं तरी हा एफिशियंटली काम करत राहतो आणि त्याचं काम चालू राहतं. तर तुमच्या लक्षात येईल की ग्रास स्पीसीज मध्ये मी म्हटलं तसं त्याचं वितरण ट्रॉपिकल आणि टेम्परेट दोन्ही भागात आहे. टेम्परेट भागात एवढं तापमान वगैरे फारसं पुढे वाढत नसल्यामुळे तिथं C3 गवतांचं प्राबल्य अजूनही, मी मगाशी जो BOP क्लेड असं ज्याच्याविषयी बोललो, आणि C4 गवतं जी आहेत ती सुमारे निम्मी निम्मी असं म्हणता येईल. एक 6000 C3 आणि सुमारे 4500 C4 गवतांचं त्याचं विस्तार आहे अख्ख्या फॅमिलीमध्ये. आपण C3 C4 बघायला गेलो तर. आणि काही गवतं आहेत आपल्याकडे, उदाहरणार्थ एक एर्ग्रॉस्टिस आणि पॅनिकम, याच्यामध्ये काही स्पीसीज मध्ये C3 आणि त्याच जीनस मधल्या त्याच प्रजातीतल्या काही जातींमध्ये C3 आणि काही जातींमध्ये C4 असंही दिसू शकतं, कारण त्या वेगवेगळ्या अधिवासात वाढतात. प्रत्येक अधिवासाच्या डिमांड्स असतात त्या वेगवेगळ्या असतात आणि त्या दृष्टीनं ते तसा तसा पाथवे तो आहे तो स्वीकारू शकतात. आणि आता हा थोडा टेक्निकल भाग होईल, पण मी तो मगाशी मांडला तोच मुद्दा की C3 पाथवे ज्या एफिशियन्सीनी काम करू शकत नाही हाय टेम्परेचरमध्ये, तिथं C4 पाथवे आपल्याला काम करू शकतो. त्यामुळे एरिड रिजन मध्ये, वाळवंटी भाग आहेत किंवा पेनिन्सुला इंडिया सारखे असल्या जिथं खूप टेम्परेचर आहे, त्या ठिकाणी आपल्याला C4 पाथवे असलेले ग्रासेस जास्ती डॉमिनंटली पाहायला येतात. ऍडव्हान्टेजेस ह्या सगळ्या C4 ग्रासेसची आहेत. हॉट, ड्राय आणि मी म्हणलं तसं हाय इल्युमिनेटेड, हाय लाईट एन्व्हायरमेंटमध्ये ते काम करू शकतात. रुबिस्कोसाठी नायट्रोजन खूप डिमांडिंग एन्झाईम आहे. त्याची रचना अशी आहे की त्याला खूप नायट्रोजन लागतो. पण बरेचदा या मी ज्या गवताकुरणांचं वर्णन करतोय तिथं तेवढा नायट्रोजन जमिनीत नसतो आणि त्यामुळं मग कमी नायट्रोजन वापरूनही हे दुसरं एन्झाईम तयार करता येतं आणि मग नायट्रोजन एफिशियन्सी वनस्पतींना अचीव करता येते. वॉटर यूज एफिशियन्सी अचीव करता येते. एन्झाईम जे आहेत पेप कार्बॉक्सिलेज आणि रुबिस्को यांचा बॅलन्स साधून त्यांना पुढचं काम करणं, फोटोसिंथेसिस करत राहणं शक्य होतं. आणि मात्र हा एक ऍडव्हान्टेज आहे C4 क्लासेसमध्ये, आणि प्राण्यांच्या दृष्टीनं, गवतावर चरणाऱ्या प्राण्यांच्या दृष्टीनं डिसएडव्हान्टेज आहे की त्यांची फोरेज क्वालिटी, गवत एवढं काय न्यूट्रिशियस आणि असं गवत मिळत नाही, पण ते झाडांना, वनस्पतींच्या दृष्टीनं हा त्यांचा फायदाच आहे, प्लस पॉइंटच आहे. हे थोडंसं
टेक्निकल आहे. हे जे चित्र आहे फायलोजेनी आम्ही ज्याला म्हणतो, वंशावली वनस्पतींची, तशीच एक ग्रासची वंशावली आहे. याच्यात फक्त ह्याच्यातला मेसेज आवडायचा आहे, की हा पीएससीएमडी क्लेड जो मी मगासपासून म्हणतोय, की जो विषुववृत्तीय प्रदेशात त्याचा विस्तार आहे आणि एक बीईपी क्लेड जो बीईपी, बीओपी असं त्याला दोन्ही तिन्ही नाव आहेत. तर तो क्लेड जो आहे तो बराचसा टेम्परेट रिजनमध्ये शीतकटिबंधाच्या दिशेने जे प्रदेश आहेत त्या तिथं असल्यामुळं त्यांना C4 गवतांची फारशी गरज नाही. त्यामुळे त्या सगळ्यात म्हणजे बांबू मुख्य त्यातला आहे, ओरायझॉइडी आणि पॉयडी हे 3 महत्वाच्या त्याच्यातल्या गट आहेत. ह्याच्यामध्ये कुठेही C4 पाथवे नाही आणि हे सगळे पीएससीएमडी जे विषुववृत्ताच्या कडेने हे सगळे जे आहेत त्याच्यातला एक सर्वत्र वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आम्ही टेक्निकली त्याला असं म्हणतो की C4 पाथवे हा वेगवेगळ्या ठिकाणी या ग्रास फॅमिलीमध्ये इंडिपेंडेंटली एकमेकाशी संबंध नसलेल्या वनस्पतींमध्ये सुद्धा उत्क्रांत झालाय. म्हणजे वनस्पतींमधले संबंध असलेल्या वनस्पतींमध्ये उत्क्रांत होऊन मग त्याच्यापासून 2 स्पीसीज झाल्या तर तो दोन्हीच जाऊ शकतो. पण गरज फार महत्वाची आहे वनस्पतींना वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये वाढणाऱ्या. इव्होल्युशन नंतर जरी गरज निर्माण झाली, त्यांचे फाटे फुटले आणि वेगवेगळ्या जाती तयार झाल्या, त्यानंतर जरी गरज निर्माण झाली तरी हे अशा काही गोष्टी त्यांच्यामध्ये इंट्रोड्यूस होऊ शकतात आणि त्यांना उपयोग होतात. आता त्याला सगळ्यात एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल म्हणजे मी हा आणखीन एक त्याचा क्लॅडोग्राम आहे आणि तुमच्या ह्याच्यातून लक्षात येईल की हे पीएससीएमडी आणि बीओपी क्लेड कसे सेपरेटेड आहेत. एक इंटरेस्टिंग उदाहरण आहे म्हणजे पेनिन्सुलर इंडिया द्वीपकल्पीय भारतातल्या गवताळ कुरणांसारखंच तुम्ही चित्र डोळ्यासमोर आणा. कोकणातली ऑक्टोबर महिन्यात वाढणारी सगळी गवतं आहेत, पठारांवर कातळांवर वाढणारी म्हणजे जे सडे म्हणतात त्यांना, तर त्या सड्यांवर वाढणारी ही सगळी गवतं आहेत. त्याच्यात एक डॅन्थोनिडियम नावाचं गवत आहे आणि हे मात्र एक इंटरेस्टिंग गवत आमच्या दृष्टीने आहे. कारण ते अत्यंत वेगळ्या वातावरणात वाढतं जिथं फक्त C4 गवतं टिकू शकतात. अशा कातळांवरच वाढतं. मात्र एकमेव गवत की ते C3 पाथवे जुना जो कन्व्हेन्शनल वे ऑफ फोटोसिंथेसिस तो वापरतं आणि तरीही ते तिथं टिकतं. ते प्रदेशनिष्ठ आहे आपल्या सह्याद्रीला आणि तरी ते टिकतं. त्याचे आणखीन काहीतरी त्याचे सक्सेस स्टोरीज असतील त्या डिकोड करण्याचा प्रयत्न करायची गरज आहे. आता हा जो एक मॅप आहे ज्याच्यामध्ये C3 आणि C4 याचं वितरण त्याचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि तुमच्या लक्षात येईल की जेवढा डार्क भाग ते डार्क जे भाग आहेत ते सगळे C4 पाथवे वापरणारी गवत आहेत आणि अगदी पूर्ण C3 म्हणजे लाईट कलर आहे. तर टेम्परेट रिजन मध्ये पूर्ण तुम्हाला दिसते की C3 गवत आहेत आणि आपण पेनिन्सुलर इंडियाचा मी मगासपासून जिथं उल्लेख करतोय त्याच्यामध्ये सगळं डार्क सगळं हा रंग हिरवा दाखवलाय. हे सगळे C4 गवतांचं डॉमिनन्स त्या भागात आहे. मी थोडा अभ्यास असा केला की महाराष्ट्रात या C3 आणि C4 गवतांचं वितरण कसं आहे तर मला असं लक्षात आलं की सुमारे 73% गवत ही C4 आणि बाकीची सगळी C3 14% गवत आहेत कारण पश्चिम घाटाच्या भागामध्ये काही गवत C3 आहेत आणि उदाहरणार्थ आपलं तांदूळ हा C3 मुख्य आहे आणि त्याच्या रिलेटेड पाण्यात वाढणाऱ्या हॅबिटॅट म्हणजे अक्वॅटिक हॅबिटॅटमध्ये वाढणारी बहुतांश सारी गवतं की ज्यांना पाणी कमतरता अशी काही कारण नसल्यामुळे C4 इव्हॉल्व्ह करायचं काही कारणच राहिलं नाही अशी सगळी गवतं या C3 मध्ये आहेत. त्यामुळे 14% गवतं ही C3 आहेत महाराष्ट्रात आणि बाकीचे 73% जवळपास C4 आहेत आणि आम्ही पेलेटेबल ज्या खाल्ल्या जाणाऱ्या गवतांमध्ये सुद्धा हे वितरण बघितलं तेव्हा 78% C4 गवत आहेत आणि मी जे सॅम्पलिंग साईट्स महाराष्ट्रात त्या अभ्यासासाठी घेतल्या होत्या त्याच्यामध्ये तर फक्त वेस्टर्न घाटात एकच गवत असं आहे की जे C3 आहे, बाकी सगळी जवळपास C4 सापडली. मग मी वेगवेगळ्या रिजनमध्ये वेटर रिजन वेस्टर्न घाट आणि कोकण आणि ड्राय रिजन विदर्भ मराठवाडा खानदेशमध्ये बघितलं त्या कम्पॅरेटिव्हली वेटर रिजन मध्ये C3 गवतांचं प्रमाण जास्त आहे कारण तिथं पाऊसमान जास्ती आहे. मी आता मगाचपासून जे सांगतोय की जास्ती ज्या भागात उष्णता जास्ती आहे, कोरडेपणा जास्ती आहे, हवेतलं बाष्प कमी आहे, त्या भागात C4 गवतांचं प्राबल्य असणार आणि तेच या दोन्ही या अभ्यासातून असं दिसतंय. नंतर वेस्टर्न घाटात मिळणारे ऑप्लिसमेनिस बर्मानी नावाचं गवत आहे जे अंडरग्रोथला वाढतं, फॉरेस्ट अंडरग्रोथ हे आणखीन एक स्पीसीज आहे. या दोन्ही तिन्ही स्पीसीज या अंडरग्रोथला वाढतात आणि त्या पूर्ण C3 आहेत. असाही प्रश्न अभ्यास केला लोकांनी विचारला की मग तिथं C4 गवतं का वाढू शकत नाही कारण C4 गवतं जास्त एफिशियंट असल्यामुळे C3 गवताशी कॉम्पिटिशन मध्ये ती वाढली तर C4 गवतांचंच प्राबल्य वाढेल, C3 गवतांचं राहणार नाही. पण तरी अंडरग्रोथ मध्ये फॉरेस्ट अंडरग्रोथ मध्ये जिथे लाईट खूप कमी येतो, प्रकाशच कमी येतो त्या ठिकाणी मात्र काही ठिकाणी C3 गवतं अजून टिकून आहेत.
आता मी पुढचा जो मुद्दा घेणार आहे तो म्हणजे डेसिकेशन टॉलरंट, ज्याला मी जलउभारी वनस्पती असं म्हणतो. ते जलौघ वैशिष्ट्य म्हणजे अ, या वनस्पतींची एक स्ट्रॅटेजी आहे ज्याला म्हणतात ड्राईंग विदाऊट डाईंग. म्हणजे वनस्पती या मेल्यासारख्या वाटतात, सुकल्यासारख्या वाटतात. पुढच्या चित्रात तुमच्या लक्षात येईल की इथं दिसू शकते की पूर्ण ही वनस्पती सुकली असं आपल्याला वाटतं. पण ही वनस्पती सुकलेली असते पण मेलेली नसते. आणि जेव्हा पावसाची पहिली सर येते त्याबरोबर ह्याची पाती हिरवीगार व्हायला लागतात. तर हे डेसिकेशन टॉलरंट त्या ग्रासेसने अडॉप्ट केलंय, ज्याच्यामध्ये त्यांच्या पेशी ज्या असतात त्या आपली जो त्यांचा मेटाबॉलिझम आहे ते कमीत कमी त्याच्या रेटला आणतात. आणि काही वनस्पतींमध्ये तर ते क्लोरोफिल ब्रेकडाऊन करून त्याचे सुट्या भागांमध्ये ठेवून देतात आणि पहिला पाऊस आला की पहिलं त्याचं ते असेंबल करतात आणि फोटोसिंथेस सुरू करतात. तर या स्ट्रॅटेजीचा वनस्पतींना फायदा का होतो? यातल्या बहुतांश साऱ्या वनस्पती आहेत ह्या सगळ्या क्लिफवर वाढणाऱ्या वनस्पती आहेत, कड्यांवर वाढणाऱ्या वनस्पती आहेत. तर कड्यांवर वाढणाऱ्या वनस्पतींचं हे पथारीवाल्यांसारखंच असतं. त्यांना जागा महत्वाची असते बाकी कशाही पेक्षा. त्या जागा अडवून ठेवणे सगळ्यात महत्वाचं त्यांचा प्रिन्सिपल आहे. तर त्यांनी ऑलरेडी जागा अडवलेली असते. जर ही वर्षाई वनस्पती असती त्याच्याऐवजी तर त्यांना पावसाळ्यानंतर फुलं आली असती, गवत असतं तरी फुलं आली असती, त्यांनी बिया उधळल्या असत्या आणि बिया उधळल्यानंतर पुढच्या वर्षी त्या बियांना रुजण्यापासून सुरुवात करावी लागली असती. आणि परत या उभ्या कड्यांवर उभ्या अधिवासात वाढत असल्यामुळं त्यांना या रुजण्यासोबत जागा टिकून धरणे किंवा जागा त्या बिया टिकून राहणे हे सुद्धा महत्वाचं होतं. पण या वनस्पती अशी कॉस्टली असलेली वनस्पतींसाठी स्ट्रॅटेजी आहे डेसिकेशन टॉलरंट. पण ते घेतात, वापरतात आणि त्याच्यामध्ये उत्क्रांत झाली. याचं कारण वाढत दुसरी त्यांना चैन परवडू शकते. ही वाळलेली पान पूर्ण ड्राय होतात. दे ड्राय बट दे डोंट डाय. आणि पुढच्या वर्षी पहिला सर जेव्हा पावसाची आली तेव्हा ते हिरवेगार होतात आणि परत नव्यानं त्यांचं जीवन सुरू करतात. त्या थ्री इडियट्स पिक्चर मध्ये गाणं आहे की गिव्ह मी सम सनशाईन, गिव्ह मी सम रेन, गिव्ह मी अनदर चान्स, आय वॉन्ट टू ग्रो अप वन्स अगेन. असं जे गाणं आहे ते ह्या डेसिकेशन टॉलरंट प्लांटला एकदम लागू पडणारं किरकिरेंनी लिहिलेलं आहे. आता डेसिकेशन टॉलरंट ग्रासेस आपल्याकडे डॉमिनंट आहेत, भरपूर आहेत सह्याद्रीमध्ये, पण त्याचा अभ्यास काही झालेला नाहीये. आणि एकच पेपर आहे तो 1976 सालचा. डोनाल्ड गाफ नावाचे ऑस्ट्रेलियाचे आता जवळपास 90वीत पोहोचलेले एक वनस्पती तज्ज्ञ आहेत. आणि ते ब्लॅटर हार्बेरियमला मुंबईत ज्यांनी काम केलं ते पी.व्ही. बोले यांनी आपल्या भागातील गवतं गोळा केली आणि त्यांचं डेसिकेशन टॉलरन्स तपासला. आणि तेव्हा असं त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी एक छोटीशी यादी या डेसिकेशन टॉलरंट ग्रासेसची केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय ट्रायपोगॉन नावाचं एक गवत आहे, ते खूप डॉमिनंट आहे. आणि एरग्रॉस्टिएला नावाचं एक गवत आहे, ते डॉमिनंट आहे. आणि ही कॉस्टली स्ट्रॅटेजी असली तरी क्लिफवर वाढत असलेल्या बहुतांश सगळ्या वनस्पती आहेत. तुम्ही याच्या लोकेशन जर तुम्हाला वाचता येत असल्या तर बिहाइंड लॉ कॉलेज पुणे या गोळा केलेल्या स्पीसीज आहेत. त्यानंतर वाई पाचगणी घाटातले आहेत, महाबळेश्वर, कात्रज घाट, खंडाळा, मराठवाडा रिजन मधले काही गवत, अशी सगळी ही डेसिकेशन टॉलरंट जल उभारी गवत आहेत. हिमालयात ते काय संजीवनी म्हणून आपल्याकडं विकलं जातं. हिमालयामध्ये सिलॅजिनेला आहे आणि आपल्याकडे भीमाशंकरमध्ये कायलॅन्थस नावाचं सिल्वर फर नावाचं नेच आहे की ते परत पाण्यात टाकलं की ते परत हिरवगार होतं, त्यामुळे त्याला संजीवनी नाव दिलेलं आहे. हे सगळे डेसिकेशन टॉलरंटचीच उदाहरण आहेत. पण हा डेसिकेशन टॉलरंट फर्नमध्ये, ब्रायोफाईटमध्ये जे भित्तिशैवाल असतात व मॉसेसमध्ये, त्यांच्यामध्ये खूप नोन फिनॉमिनन आहे. अँजिओस्पर्ममध्ये, सपुष्प वनस्पतींमध्ये हा तसा फारसा नोन नाही. काही थोड्याच फॅमिली आहेत त्याच्यामध्ये. मी म्हणलं तसं ग्रासेसमध्ये हा दिसतो. एक व्हेलोझिएसी नावाची फॅमिली आहे आफ्रिकेत, ती खूप डॉमिनंट आहे. त्याचे वृक्ष त्या व्हेलोझिएसीचे झालेले असतात आणि त्यांच्या खोडांवर व्हेलॅमेन नावाची उती असते जी आपल्याकडे ऑर्किड्समध्ये असते. आणि अर्धा तास वर्षात जरी पाऊस पडला तरी तेवढ्या अर्धा तासात ते त्यांना वर्षभर पुरेल एवढं पाणी शोषून घेऊ शकतात. आणि या डेसिकेशन टॉलरंट त्या स्ट्रॅटेजीनी आणि त्या पाणी शोषून घेणाऱ्या व्हेलॅमेन उतीनी ते वर्षभराचा पाण्याचा साठा करून ठेवतात आणि तेवढ्यावर ते भागू शकतात. एवढं या डेसिकेशन टॉलरन्सचा वनस्पतींना हा त्यामुळे डेसिकेशन टॉलरंट वनस्पतींचा एक फार महत्वाचा, मी म्हणलं तसं, विषयच आपला आजचा. वेगळ्या उत्क्रांतीच्या वाटेवर या वनस्पतींनी कसं स्वतःला पुढे नेलंय
तर हा एक महत्वाचा डेसिकेशन टॉलरंट डॉमिनन्स हा महत्वाचा एक भाग आहे की ज्यांनी त्यांना एवढं उत्क्रांत व्हायला मदत केली. आणखीन एक त्यांचा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचा डिफेन्स जो असतो. वनस्पतींना नेहमी ग्रोथ आणि डिफेन्स ट्रेड ऑफ, ग्रोथ डिफेन्स ट्रेड ऑफ असा एक टेक्निकल भाग आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जास्ती स्वतःची ऊर्जा ही एटीपीच्या स्वरूपात असते वनस्पती, ती कशावर खर्च करणार? तर तुम्ही बिल्डिंग ब्लॉक्स वाढवणार, तुमची उंची वाढवणार, झाडाची खोडाची जाडी वाढवणार, पर्णसंभार वाढवणार, का डिफेन्ससाठी मग तुम्हाला खाणाऱ्या कीटकांच्या अगेन्स्ट, त्यांच्या विरोधात काही रसायनं तयार करून ती वापरणार. तर वनस्पती फार संयमान आणि फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रत्येक वनस्पतींची स्ट्रॅटेजी वेगळी आहे या डिफेन्स आणि ग्रोथचे ट्रेड ऑफ जो आहे, ग्रोथ काय करायचं ते वापरत राहतात. जर खूप वाढ होत राहिली आणि कीटकांचा हल्ला झाला तर ते लगेच शिफ्ट करतात आणि अल्कॅलॉइड्स नावाची जी रसायन आहेत, विष आपण ज्याला म्हणू शकतो, विषारी रसायन, आपल्याला वनस्पती कडवट का लागतात किंवा औषधं आपण ज्या वनस्पतींचा औषध म्हणून वापर करतो, ही सगळी वनस्पतींनी कीटक आणि इतर त्यांचे जे शत्रू आहेत त्यांच्या विरुद्ध तयार केलेली रसायन आहेत, ती आपल्याला फायदेशीर होतात. अन्न म्हणून, औषध म्हणून किंवा त्याच्या कडवटपणासाठी. आपण भाज्यांचे जे कडवटपणा असतो तो सगळा हा अल्कॅलॉइड्स आहे. त्या अल्कलाइटचा डिफेन्स आणि तोच डिफेन्स न करता ग्रोथवर इन्व्हेस्टमेंट करायची का, असं वनस्पतींमधला फार इंटरेस्टिंग, समजून घ्यायला फार इंटरेस्टिंग भाग आहे हा. ग्रासेसनी इथंही एक वेगळाच मार्ग स्वीकारला. मी आतापासून मगाचपासून जे उल्लेख करतो की प्रत्येक क्षेत्रात ग्रासेसनी काही वेगळीच अभिनव कल्पना पुढे आणली आणि ती यशस्वीरित्या वापरून दाखवलेली आहे. ह्याच्यामध्ये बहुतांश सगळ्या वनस्पतींना अल्कालाइड बेस्ड डिफेन्स असतो की विष तयार करा आणि विष तयार केली की तुम्ही ती व्यवस्थित ते न पचवणारे कीटक असतील तर ते मरून जातील आणि तुमचा बचाव होईल. पण ग्रासेसमध्ये हा फायटोलिच नावाचा भाग आहे, तो वेगळा डिफेन्सचा मेकॅनिझम आहे. तर हे फायटोलिच म्हणजे शब्दाची फोड केली तर फायटो म्हणजे प्लांट्स आणि लिच म्हणजे दगड, तर झाडातले दगड असं त्यांना म्हणता येईल. तर तुम्ही ज्वारीच्या शेतात गेला तर तुम्हाला जोरदार कापतं बरेचदा. याचं कारण ही सगळी गवतांमध्ये असलेली फायटोलिच. तर ही फायटोलिस जी असतात ती बरेचदा असं असतं की ती सिलिका म्हणजे जे काचेचे काच जमिनी त्याचे जे आयन्स मिळतील त्याच्यापासून त्यांनी ती फायटोलिस तयार केलेली असतात. आणि कधी कधी ग्रास पूर्ण जे ड्राय वेट घेतलं, आपण पूर्ण ग्रास वाळवलं आणि त्याचं वेट घेतलं तर 10% त्याच्यामध्ये फायटोलिस असू शकतात असं शास्त्रज्ञांनी शोधलेलं आहे. फायटोलिसचा आणखीन एक फायदा होता, हा डिफेन्स फायदा आहेच, कारण या काचांचे तुकडेच जर तुम्ही पानांमध्ये दिले तर खाणाऱ्या प्राण्यांपासून तुमचा बचाव, तुमची सुटका सहज होऊ शकते. दुसरा हा प्रोटेक्शन महत्वाचा भाग आहे. दुसरा म्हणजे वॉटर लॉस कमी करतात की ते अशा ठिकाणी मांडलेले असतात या स्टोमॅटाच्या जवळ की त्याच्यामध्ये जस्ट बिलो एपिडर्मिस, क्लेरन कॅमॅटस काही टिश्यू मध्ये हे ठेवलेले असतात की पाणी जे आता आपण मगासपासून वर्णन करतो की अशा ठिकाणी गवतं वाढतात जिथं पाण्याची खूप कमतरता आहे, अशा गवतांना तर एकदम उपयोगी स्ट्रॅटेजी आहे. तर ते अशा ठिकाणी ठेवतात, हे फायोलिस केलेले असतात प्लांट्समध्ये की पाण्याचा लॉस कमी होईल. दुसरा एक आता फारसा शास्त्रज्ञांमध्ये प्रसिद्ध नसलेला, पॉप्युलर नसलेला एक विंडो हायपोथिसिस आहे. तो विंडो हायपोथिसिस असं सांगतो की फायटोलिस या काचा हे आरशे वनस्पतीने असे प्लेस केलेले असतात की त्याच्यावरून रिफ्लेक्ट होणारे जे लाईट आहे तो बरोबर क्लोरोफिल्सवर पडतो आणि ते लाईट ट्रॅप करू शकतात. असा त्यांना वेगवेगळ्या फायटोलिसचा या वनस्पतींना फायदा होऊ शकतो. तर अगदी वेगळी वाट अल्कलॉइड बेस्ड डिफेन्स पेक्षा फायटोलिक बेस्ड डिफेन्स जर तुम्ही बघितलं तर तो दिसू शकतो. तर महत्वाचा मुद्दा असा की तरी यांना पुरून उरणारे प्राणी असतात, कारण एक रेड क्वीन हायपोथिसिस आहे, मी काहीतरी उत्क्रांत केलं तर मी रिलॅक्स होऊन चालत नाही, कारण माझे शत्रू सुद्धा त्याच गतीनं उत्क्रांत होत राहतात. त्यामुळे मी काहीतरी 10 मीटर पुढे गेलो तर मी 10 मीटरची स्पर्धा जिंकली असं होत नाही, माझा शत्रूही तिथं पुढे येत राहतो. तुम्हाला जेवढं फास्ट या उत्क्रांतीच्या इव्होल्युशनरी आर्म रेसमध्ये पळाल तेवढा तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो. तर पूर्ण त्यांनी सिलिका बेस्ड डिफेन्स आणलेला आहे, हे सगळं केलेलं आहे. तरीही आपल्याला माहिती आहे की लक्षावधी प्राण्यांद्वारे लक्षावधी पाती या गवतांची खाल्ली जातात वर्षानुवर्ष, आणि तरीही गवतं टिकून पुढच्या वर्षी परत येतात. आता काही वनस्पतींमध्ये अल्कलॉइड सापडलेली आहेत ग्रासेसमध्ये विशेषतः, पण आता नवीन संशोधन असं सांगतं की ही या वनस्पतींनी स्वतः तयार केलेली नसून या वनस्पतींमध्ये
वनस्पतींच्या आतमध्येच वस्तीला असलेले काही बुरशा असतात, काही फंजाय असतात, ज्याला एंडोफायटिक फंजाय म्हणतात. हे एंडोफायटिक फंजाय ही सगळी अल्कलॉइड्स, ही जी रसायनं आहेत ती तयार करतात. त्यामुळे बहुतांश साऱ्या वनस्पतींमध्येच आता असं मानतात की अल्कलॉइड तयार करतात, वनस्पती करतच नाही. तसं ग्रासेसमध्ये आहेत. म्हणजे ग्रासेसमध्ये अल्कलॉइड्स अजिबात नाहीत असा काही भाग नाहीये. पण हा एक इंटरेस्टिंग त्यांचा कॉम्पोनंट आहे, सिलिका बेस्ड डिफेन्स वर्सेस अल्कलॉइड बेस्ड डिफेन्स. ही एक इंडियन फाउंडेशन ऑफ बटरफ्लायच्या वेबसाईटचं स्क्रीनशॉट आहे, ज्याच्यात तुमच्या लक्षात येईल की त्यांनी लक्षावधी वनस्पतींच्या, आपल्या आज कितीतरी वनस्पतींचा, या वनस्पती बटरफ्लाईजला लार्व्हल होस्ट प्लांट आणि नेक्टर प्लांट्स म्हणून उपयोगी ठरतात, तर त्यांची यादी दिली आहे. पण लार्व्हल होस्ट प्लांट म्हणून अगदी सिलेक्टेड ग्रासेस तुम्हाला याच्यामध्ये दिसू शकतात. तेव्हा खूप बटरफ्लाईज त्याच्यावर अडॅप्ट झाले, खूप वेगवेगळ्या स्पीसीची जी झाली आहेत त्यांनी मात्र एकदम खूप संख्येने तुमच्या लक्षात येईल ती बटरफ्लाईज त्याच्यावर फीड होतात. पण खूप वाईड डायव्हर्सिटी ऑफ बटरफ्लाईज त्याच्यावर फीड होते, कारण ग्रास हा तसा इतका मोठा सोर्स आहे पृथ्वीवर या वनस्पतींना, प्राण्यांना अंडी घालून त्यांची पुढची पिढी वाढवण्यासाठी, लार्व्हल हाऊस प्लांट म्हणून. पण तेवढ्या प्रमाणात झालं नाही, कारण त्यांचा हा एक वेगळा डिफेन्सचा मार्ग आहे. तरी काही तुम्हाला कॅटरपिलर, इशिमम नावाचं गवत ज्याचा आम्ही अभ्यास करतो, त्याच्यामधलाच हा एक इशिममवर अडणारी कॅटरपिलर आहे. म्हणजे अगदीच नाही असं नाही, पण तरी हा डिफेन्स त्यांना फायदेशीर ठरलाय असं बहुतांश पुराव्यांनी आपल्याला म्हणता येतं. आता त्यांचा आणखीन एक उत्क्रांतीतला वेगळा घटक म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली कुसळ. तर ही कुसळ जी आपल्याला, तुम्ही गवताळ कुरणात कधीतरी चालत असाल तर तुम्हाला ती टोचली असतील, बुटांमध्ये अडकली असतील आणि नंतरही ते त्रास देत राहतात कपड्यांमध्ये आणि बुटांमध्ये. तर ही ऑन्स किंवा जी कुसळ आहेत ते इथं चित्रामध्ये तुम्हाला दिसू शकेल. तर ती त्याच्या बीलाच, त्याची बी म्हणणं हे टेक्निकली बरोबर नाही, ग्रासेसमध्ये सीड नाही म्हणतात त्याला, ग्रेन म्हणावं लागतं. त्या ग्रेन्सला अटॅच्ड त्याचं जे डायस्पोर आहे त्यालाच ते ऑन अटॅच्ड असतं. तर ऑनचा पर्पज म्हणजे कुसळी गवतं ही प्रोटेक्शन, म्हणजे खाणारे चरणारे जे प्राणी असतात त्यांच्यापासून बचावासाठी म्हणून ही अर्थात कुसळ वनस्पतींना इव्हॉल्व्ह झालेली आहेत. पण त्यांच्या जोडीनं अजून एक त्यांचं फंक्शन आहे यात, की ह्याच्यामध्ये हे सगळे फोटो आम्ही जो अभ्यास केला त्याचे आहेत. तर ह्याच्यामध्ये सिलिसिफाईड ट्युब्युल्स म्हणजे अशा विशेष नळ्या असतात, आणि तुमच्या लक्षात येईल, याचा सेक्शन या इमेजमध्ये तुम्हाला कर्सर दिसत असेल तर लक्षात येईल, त्या सगळ्या नळ्या आहेत. आणि त्या सगळ्या नळ्या हायग्रोस्कोपिक आहेत, त्या पाणी सगळं शोषून घेतात. आणि या पाणी शोषून घेतात त्याबरोबर ह्याची ट्विस्ट, म्हणजे वाइंडिंग आणि अनवाइंडिंगची ऍक्शन या ऑनसी होत राहते. आणि त्याचा फायदा असा होतो की ते एकदा एका दिशेने वळलं की हळूहळू त्याच्या टोकाशी खाली जे बी आहे त्याचं जमिनीत खोचण्यामध्ये मदत होते गवतांना. तर लिटरली नुसत्या बिया सरफेसवर पाडल्या त्या रुजण्याची शक्यता कमी असते, त्यापेक्षा त्या थेट मातीत आतमध्ये खुपसून ठेवायच्या. हा एक या ऑनचा वनस्पतींना फायदा होतो. आणि इथं तुमच्या लक्षात येईल की ही ऑन आहे आणि त्यांनी बी व्यवस्थित खाली रुजवलेले आहे, आणि ते नंतर पुढच्या वर्षी त्या ऑन्स पासून, त्या खालच्या दाण्यापासून, ग्रेन पासून ते फुटलेले आहे. तर हे प्रोपेलिंगची जी ऍक्शन आहे तर ती फार त्याच्यामध्ये महत्वाची आहे. कॉइलिंग आणि अनकॉइलिंग होत राहतं, आणि याला खाली अशा स्वरूपाचे हेअर असतात. कॉइलिंगनी थोडं प्रोपेल म्हणजे आत घुसवलं गेलं. आणि कधी होतं हे, की वातावरणातली ह्युमिडिटी वाढली की हे सगळे सिलिसिफाईड ट्युब्युल्स आहेत ते वॉटर ऍब्सॉर्ब करतात, आणि हे गवतचा ऑन आहे, त्याचे कुसळ आहे ते कॉईल होतं आणि बी आत खुपसलं जातं. परत ते ह्युमिडिटी कमी झाली की ते अनकॉईल होतं, मात्र हे हेअर्स त्याला बाहेर येण्यापासून रोखतात. आणि परत ह्युमिडिटीच्या आणखीन पुढच्या सायकलमध्ये आली की ते आणखीन थोडं आत खुपसलं जातं, पण ते बाहेर येत नाही, कारण एक ठराविक प्रकारचा त्याची अरेंजमेंट आहे. आणि या 2-3 सायकल्सनी, म्हणजे ह्या ह्युमिडिटी कमी जास्त होण्याच्या सायकल्सनी याचं कॉइलिंग अनकॉइलिंग ऑनचं चालू राहतं आणि सीड आत कायम ढकललं जातं. गावाकडची काही भागातली मुलं ही सगळी ऑन्स काही गोळा करतात, मातीचा एक ढिगारा करतात आणि त्याच्यावर ही सगळी ऑन्स खोचून ठेवतात आणि त्याच्यावर पाणी शिंपडतात. ती सगळी गोल क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, स्पीसीज कसे असेल वेगवेगळ्या गतीनं ते फिरत राहतात. तर तो एक बघण्यासारखा एकदम इंटरेस्टिंग खेळ आहे. पण तो मुळात ग्रासनी इव्हॉल्व्ह केलाय, म्हणजे डिफेन्स झाला. आमची बी तयार होईपर्यंत हे गवत कोणी खाऊ नये, दाणा तयार होईपर्यंत गवत कोणी खाऊ नये, तोपर्यंत त्याचा वापर, त्या ऑनचा वापर डिफेन्स म्हणून, आणि नंतर त्याचा वापर जमिनीत बी खुपसण्यासाठी म्हणून
असे दुहेरी त्यांनी फायदा या ऑन्सचा करून घेतलाय. आम्ही एक छोटासा अभ्यास केला होता आणि तेव्हा आम्ही बघितलं होतं 3 प्रकारच्या हॅबिटॅटमध्ये, 3 प्रकारच्या अधिवासांमध्ये हे ऑन्स कसे दिसतात आणि त्यांची स्ट्रक्चर कशी असतात. तेव्हा आमचं असं लक्षात आलं होतं, की ज्या भागात ड्राय आहे, खूप शुष्क प्रदेश आहे, त्या भागातल्या ऑन्समध्ये जास्ती हे सिलिसिफाईड ट्रिब्युल्स दिसू शकतात. कारण त्या ठिकाणी बीम जमिनीत खुपसण्याची गरज जास्त असते, कारण सॉइल हार्ड असते आणि त्याच्यात पाणी नसतं. याच्या उलट मार्शी एरियामधल्या गवतांमध्ये असे फारसे ट्युब्युल्स मेन ज्या ऑनला आहेत तेच दिसू शकतात. त्याच्यावर आउटग्रोथ फारसे नाही. कारण त्या भागात ऑलरेडी सॉइल सॉफ्ट आहे आणि खुपसायचे प्रयत्न फार कमी करावे लागतात त्या वनस्पतींना. त्यामुळं इथं ते सिलिसिफाईड ट्युब्युल्स फार नाहीत मार्शी एरियामध्ये. आणि हिली स्लोप्समध्ये असं काही डिटरमाइनिंग फॅक्टर नव्हता, कारण तिथला कसा अधिवास आहे त्याच्यानुसार ते दिसू शकतं. त्यामुळं ऑन फार महत्वाचा आहे, वनस्पतींमधला भाग आहे. म्हणलं तसं आधी डिफेन्स आणि नंतर हे सीड प्रोपेल करण्यामध्ये त्याचा फायदा होतो. शेवटच्या मुद्दा आहे हा. मी आणखीन विस्तारानं सांगू शकलो असतो, कारण त्याच्यात खूप त्याच्याविषयीचं शास्त्रीय साहित्य आणि लोकांचे अभ्यास उपलब्ध आहेत. पण मी थोडक्यात ते सगळे मांडायचा तुमच्यासमोर प्रयत्न केला. हा एक महत्वाचा हायपोथेसिस आहे किंवा क्वेश्चन आहे, की गवतं प्राण्यांनी खायला सुरुवात केली आणि गवतांच्या पाती ती खाल्ली जातात आणि वनस्पतींना एका अर्थी नुकसान होतं, असं मानलं जात असलं तरी गेल्या काही वर्षात असं शास्त्रज्ञांनी शोधून काढलंय. हे चरणाऱ्या प्राणी असतात, म्हणजे जे जंगली असतील किंवा आपण पाळलेले प्राणी असतील, त्यांच्या लाळेतून काही घटक असतात, की ते त्यांना परत यायला प्रवृत्त करतात. परत वाढण्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करणारे काही त्यांच्या लाळेतून घटक बाहेर पडले जातात. त्यामुळे अनेक वर्ष हे पॅरासायटिक, म्हणजे एका पार्टनरला फायदा होतोय, प्राण्यांना आणि गवतांना काहीच फायदा होत नाहीये, असं मानलं जात होतं. ते आता थोडंसं सिम्बायोसिस म्हणजे सहजीवनाकडं झुकलेलं हे असोसिएशन त्यांचं जे एक सहजीवन आहे ते आहे. अ, आणखीन एक ह्या त्यांचा जो हे दोघांचं जे लव्ह अफेअर आहे, प्राणी आणि अ, वनस्पती गौतम विशेषतः एक तिसरा ट्रायंगल आहे, लव्ह ट्रायंगल आहे, तो म्हणजे बॅक्टेरियाचा. तर या प्राण्यांच्या पोटात जगणारे जे सगळे बॅक्टेरिया आहेत, वनस्पती जे सेल्युलोज हेमिसेल्युलोज तयार करतात, ते पचवता न आल्यामुळं बॅक्टेरिया त्याच्यावर पचवणारे इव्हॉल्व्ह झाले आणि ते कायमस्वरूपी या सगळ्या खाणाऱ्या चरणाऱ्या जनावरांच्या पोटातच वस्तीला गेले. आणि ते जो आता आपण कन्सेप्ट मांडतो, की मी स्वतः एकटा नसून आम्ही आहोत, म्हणजे होलोबायंट, म्हणजे बरेच, म्हणजे मी प्लस माझ्यातले गट बॅक्टेरिया प्लस अंगावर असलेले बॅक्टेरिया, असा एकच सजीव असून खूप सारे सजीव एकत्र नांदतायत. तसं हे जे सिम्बायोटिक बॅक्टेरिया हा आता या सगळ्या चरणाऱ्या प्राण्यांचाच त्यांच्या जीवनाचा किंवा त्यांचाच भाग झाल्यासारखे इव्हॉल्व्ह झालेले आहेत. आणि हा ट्रायंगल म्हणजे चरणारे प्राणी, त्यांच्या पोटातले हे प्राण्यांना सहज न पचणारे घटक पचवणारे बॅक्टेरिया आणि वनस्पती म्हणजे गवत विशेषतः, हा ट्रायंगल खूप त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग आहे. गवत खूप अभ्यासली पाहिजेत आणि त्याच्याकडे खूप प्रेमाने बघितलं पाहिजे. एक चांगली ही कॉमेंट आहे, ईच ग्रास कवर्ड हिलसाइड ईच ग्रास कवर्ड हिलसाइड इज अन ओपन बुक फॉर दोज हू वॉन्ट टू रीड. ज्यांना वाचायचं आहे हे गवतांमधले जे सगळी गुपित आहेत ते सांगायला ते स्वतः तयार आहेत. आपण फक्त 2 पावलं पुढे जाऊन ती समजून घेतली पाहिजेत आणि त्यातून जो काही बोध आपल्याला मिळतोय तो जाणून घेतला पाहिजे. धन्यवाद.